नाही तर मग कपडे राहून जातील. आणि फिरायला जायचं आहे, कपडे घेऊन घेतो मस्त. जीन्स पॅन्ट टी शर्ट सगळंच तर घेतलाय. आता पाहिन काय काय घालू देते हे तर. काय करते वा अनिता? आज येतील ना हे तर बॅग भरून घेते आहे, म्हणजे अजून बॅग भरायचं काम नाही नंतर. हाव का व? भरून घेतो म्हणजे कामं केलेले बरं. चांगलं आहे ना. काय नेऊन राहिली? टी शर्ट जीन्स पॅन्ट नेते का? हा बाई, हे म्हणत होते की फिरायला जायचं आपल्याला, तर मग घेऊन जातो आता कपडे. असेही पडले आहे ते, तर मग त्यापेक्षा घेऊन जातो, घालायला कामा येतील. पाहिजो सासूबाईनं घालू दिले तर घालजो, नाही तर मग फालतूचे झगडे नाही पाहिजे बाप्पा. मग सासू नाही तर म्हणन जीन्स पॅन्ट घालतं आणि टी शर्ट घालतं. नाही बाई, पहिले विचारन ना तेव्हाच घालन. हा बापा, फालतूचं झगडा नाही पाहिजे आपल्याला. हा बाई, तसं थोडी करणार आहे मी. आता आई समजते ड्रेस घालत जा, पण घालत नाही मी. हो ते तर बरोबर आहे, त्यांचं म्हणायचं काम असते. आपलंही जरा पाहून देखून हे करावं आपण. हो आई, ते तर आहे. तशा तर आरती ताई घालते जीन्स पॅन्ट टी शर्ट, आता पाहतो. हो, त्यांना पुण्यात राहते ना म्हणून घालते. हो आई, ते तर आहे. किती वाजता येते जवाई? काय माहिती आई, अजून येतील ना 4-5 वाजता, नाही तर 6 वाजता येतील. हाव का व? अव अनिता, ते साडी बी घेऊन जाजो ना, तुझ्यासाठी घेतली ते. राहू दे ना बाई, किती देशील? घाल तू 2-4 वेळा, मग आणून देजो मले. आता तुले कुठं ना कुठं जायचं काम पडते, नवीन नवीन साड्या घालत जाय. थोड्याफार जुन्या पुराण्या झाल्या की देऊन देत जाय मला परत. तुले आवडली होती ना ते साडी, तर घेऊन जाय. राहू दे ना बाई, आता हेच तर लय वजन झालं आता. आता 2 साड्यानं किती वजन होणार आहे व? हो ते तर आहे. मस्त कलरची साडी आहे ना. मेहंदी कलर, मस्त राणी कलर मिक्स आहे. हा बाई, कलर तर लय पसंत आला होता मले, म्हणून तर म्हणते व मी घेऊन जाय. हा बाई, ठीक आहे ना. पायाचं ब्लाऊज काही शिवलं नाहीये. त्या गावात असन कोणी तर शिवून घे. हा बाई, पाहतो ना. आता तूही चालली जाशील, घर सुनं सुनं होऊन जाईल. हा नाही, रुपाई नाही आहे ना, राजूही नाही आहे, तर दोघंच्या दोघं येतील ना आता रक्षाबंधनला सुट्टीवर. आता काय माहिती बापा, त्याला सुट्टी मिळते की नाही तर. रुपा तर येईन ना, रुपाला तर सुट्ट्या मिळन. आता रुपाचं कसं पेपर गिपर असेल तर काही येणार नाही ते. हो ते तर आहे. विचारून पाहिजे ना मामाले काय म्हणते, तर नाही तर मग चालले जातात तिथं भेटायला. पाहू ना तसं आता काय होते तर. असं तर वाटते येईन म्हणून तर. आता तू येशील ना रक्षाबंधनले? हा बाई, येईन ना मी. तू इनानात गिनात येत असेल ना? काय माहिती आई, ताई येते की नाही तर. हाव का व? आता पूर्णचा स्वयंपाक सकाळीच करण आहे ना व? काय माहिती आई, तर थांबतीन की नाही तर. उद्या जेवण करून जा ना सकाळचं, एवढी काय घाई कळली आहे? पाहतो नाही, आता त्यांचं डेअरीचं काम राहते. असं कर ना, संध्याकाळचाच पाहुणचार करून टाक आजचा. नाही व, उद्या करतो ना. जवाई काय म्हणून आलो न पाहुणचार केला लगेच. आई तेच म्हणत होते की सकाळी नाश्ता केला की निघून जाऊ म्हणून आपण. हाव का व? जवाई तर लयच बिझी आहे बाई माया. आई, ते डेअरी फार्मचं डेअरीचं काम असते ना, त्याच्या कारण. आणि बहुतेक सासूबाई पण पुण्याला जाणार आहे 2 दिवसानंतर. हाव का व? काही काम आहे का? नाही बाई, जाणार आहे. आरती ताईनं बोलवलं आहे तर. अच्छा, ठीक आहे ना बापा, आजच पाहुणचार बनवून घेतो मी, त्यात काय आहे. कधी तर बनवा लागते आपल्याला, आजच बनवून घेतो. हा बाई, बनवून घे, अजून नाही थांबले गिमले तर. हाव तसं तर आहे. पाहिजो बाई मस्त जेवत दिवस जाय. पाय पहिलेच हालत कमी होत चालली तुई, दिवसांदिवस बारीक होत चालली. नाही बाई, खायची सगळी सोय आहे ना, आणि सगळे चांगले वागते माझ्यासोबत, असं थोडी आहे. बाबा तर काहीच म्हणत नाही. हाव ना, चांगलं आहे बाई. काम केल्यानं काही होत नाही बरं. हा बाई, करतो ना मी, सगळेच काम करतो. बाबा आलेच नाही वाटते शेतातून. हाव ना, गेले ते तर, आलेच नाही अजून. कितीक वेळ लावते तर. तूही पाच जाजो, जास्त काही शेताचे काम करू नको, मग घरी आल्यावर थकून जाशील. हाव, आता जाच लागते बाई, मजूर असला तर. मग घरी बसल्यापेक्षा थोडं पार शेतातच करावं म्हटलं काम. बाई, काय एवढं हे करतं. आता झालं ना चांगलं सगळं काही. राजू नोकरीवर लागून गेला, आता काय पाहायला लागते. नाही व, आता राजू लागला म्हणजे मग काय करायचं? काय आपलं काम सोडून टाकायचं का? नाही बाई, काम सोडून नाही टाकायचं, पण जास्त होत नसेल तर काही करायचं नाही एवढं. आता पाहिलं ना मी, आयुष्यभरच तू काम करते, आता घे थोडंसं सुख. घेईन ना बापा, मई सून आल्यावर. हाव काय? खरंच बापा, लय चांगलं होऊन गेलं राजूले नोकरी लागून गेली तर. नाही तर काय केलं असतं त्यानं, त्याच्यानं काही होत नाही शेतीबाईचे काम. हा बाई, चांगलं झालं ना, आणि नोकरी पाहिजेच आई. मग का नाही व, नोकरीमध्ये कसं राहते, पीक हो नाही हो काही नाही होत, आपली सॅलरी चालूच राहते. हा बाई, त्या कारण तर आजकाल लोक नोकरीवाल्यालाच पोरगी द्यायला पाहते, कोणाला शेतकऱ्याला द्यायला नाही पाहत. हाव ना, ते तर आहे. आता जशी राजूले लागून गेली, रुपाली लागून गेली पाहिजे. लागण नाही रुपाली, करा नसते काही ना काही. हाव ना बिचारे, राजूची नोकरी इकडे लागायला पाहिजे होती आपल्या गावाकडे.
लागली तिकडे पुण्याले. लागन ना आई, जाता नंतर भेटन त्याला बदली गिदली. हाव ना बिचारे. भेटते ना, नंतर भेटते आई बदली गिदली करून. आताच काही भेटणार नाही. हा बाबा, भेटली पाहिजे. बॅग भरायला लागली वाटते अनिता. हाव ना बाबा, बॅग भरून घेतो म्हटलं. अजून हे येतील तर मग उद्या सकाळी घाई घाई करतील. चाल चाल, मग राहून घेऊन गेलं काही सामान तर. हो चांगलं आहे ना बाई. किती वेळ झाला हो तुमची वाट पाहून राहिलो तो आम्ही. जेवण घालून करायला लागते ना. हा हो, थोडसा भाऊ भेटला होता रस्त्यात, बोलत होतो. काय म्हणत होते तुमचे भाऊ? काय नाही, बस इकडल्या तिकडल्या गोष्टी. आलाय ना, बसलाय तिकडे हॉल मध्ये. हाव का बाबा, काका आले काय? हा हो बाई, आलाय ना. आता इकडेच बोलवते ना. आता मला थोडी माहित होतं तुम्ही दोघी इकडे बसली आहे म्हणून. आता ही बॅग भरत होती, मी बसले इथं. ठीक आहे ना, चांगलं आहे ना सगळं घरी अनिता. चांगला आहे ना काका, तुम्ही तर येत नाही. काय करतो बाई, शेतीचे काम होतो तर काही येणं झालं नाही कुठं. आता पाहिन ना, येईन तसा. तिकडे आहेस माय चक्कर तेव्हा येतो. मोठी आई बरी आहे का? हो बाई बरी आहे ना. काय होते तिले? मधामध्ये तब्येत खराब होती ना मोठ्या आईची. चालूच राहते आता म्हातारपणी. हो ते तर आहे. जवाई येते काय? कधी येऊन राहिले? आज येते ना, आज येते. आज येते, सकाळी निघतो आम्ही. हा काय बापा, 2-3 दिवस थांबायला लावणं जवायले. हा होत नाही ना, नाही तर थांबले असते. एकच दिवस तर मोठ्या मुश्किलनं थांबून राहिले ते कसं डेअरी फार्मचा आहे, डेअरीचा आहे. कहू बाई, माणूस तर ठेवलाय ना कामाले. काही नाही होत ना, स्वतः आपल्याला उभं राहा लागते ना, तेव्हा पीक पाणी दिसते सगळ्या गोष्टी. हाव बाई, ते तर आहे. त्या दिवशी भेटली होती मोठी आई, बोलत होती. हाव ना बाई, त्या मनोजचं लयच टेन्शन आहे ना. कायले टेन्शन घ्यायला पाहिजे. काय करतो बाई, आता पोरग एवढं मोठं होऊन गेलं तरी लग्न होत नाहीये. मग टेन्शनही राहणार तर काय. ते तर आहे, आता कोणी द्यायला नाही पाहत ना, आणि त्याला म्हटलं नोकरी कर तर ऐकत नाही ते. तो काय राहतो 2 महिने तिकडे आणि येऊन जाते इकडे परत. तरी म्हटलं बापा लग्न करेपर्यंत जाय म्हटलं तिकडे, तर ऐकत नाहीये. राहते 2 महिन्यात परत येते. सांगू का, त्याला काम भारी जाते, दुसरं काही नाही. अन बाई तसंच आहे. पाहिजे राजू लहान असून नोकरीवरही लागला, कामही करून राहिला तिथं. आता काय करता, प्रत्येक जण थोडी सारखं राहते, सगळे वेगळे वेगळे राहते. हा बाई, ते तर आहे. पाय ना तुझ्या गावाकडे असून एखादी पोरगी तर. आता पाहते, बोलून माझ्या सासूबाईले काय म्हणते तर. हो पाय, करून दे जरा एवढं. आपल्याला काय नाही बापा, गरीबाची यसन कोणती तरी चालते. तुम्हाला सगळं चालते, पण मोठ्या आईला चालते काय? तुम्हाला माहित नाही काय, मोठ्या आई तिचं जिनं मुश्किल करून टाकन. नाही व बाई, आता नाही करणार ते. तिले समजलं ना, आपल्या पोराले पोरगी भेटून नाही राहिली. हो ते तर आहे. तुम्ही काही एवढी घाई करू नका त्याच्या लग्नाची. होईन त्याचं लग्न. आता पाहिलं ना आपल्या अनिताले, भेटत होतं का चांगलं. लोक तर कसे नाव ठेवायचे, एवढा हुंडा पाहिजे तेवढं पाहिजे. आता भेटली ना, किती चांगली आहे. जवाई चांगला आहे, घरदार चांगला आहे, सगळं काही चांगलं आहे. जेव्हा योग असते तेव्हा सगळ्या गोष्टी होत असतात. हाव बाई, ते तर आहे. बरोबर आहे तुझ्या गोष्टी. पण कसं आई वडिलाले लागूनच राहते ना आपल्या पोराचं, जिथपर्यंत काही कर्तव्य होत नाही, काही होत नाही. हो ते तर आहे. होईन ना, काय रे एवढं टेन्शन घेतो. काय करतो रे आता. जवाई आल्यावर सांगजो बाई. घेऊन ये चहा पाण्याले आपल्या घरी. हो घेऊन येते ना. चाल बापा, चहा बनवतो. राहू दे ना, कायले चहा बनवत आता. बनवतो ना, चहाचा टाइमच झाला आता. हो बनवून घे चहा. मोठी बॅग भरली. हा आता भरून घेतली ना, सकाळी जास्त घाई नाही होणार. मग कसं राहून घेऊन जाईन ना 1-2 कपडे. तसं तर येतोच मी, पण कसं. हो बाई बरोबर आहे, आपल्या तयारीतच राहावं आपण. मग काय करता. काय म्हणत होते जवाई, किती वाजता येतो म्हणे. येते ना ते, आता संध्याकाळचं येते. आता कसं ते डेअरीगिरीचं कामही राहते त्यांचं, डेअरी फार्म मध्ये चक्कर मारा लागते. हाव ना बिचारे, असं गाय वासरू ढोरं असल्यावर लय हे होते. हो ना, ते बिझनेस म्हटल्यावर लयच घाई राहते. तसे तर बाबाही जाते डेअरीवर बसायले, आणि ते दादांनाही कामावर ठेवलाय, ते दादाही पाहते. हाव काय, चांगलं आहे ना मग. त्याच्याकडून काही टेन्शन नाहीये एवढं यांले. हो बरं आहे, कोणी ना कोणी पाहिजेच असते हातभार लावायले. हाव ना बाबा. झाली होती ना त्या काकूची तुझी भेट. हो बोलले होते ना त्या दिवशी. आता मोठ्या काही येत नाही इकडे. घरचे कामच होत नाही ना तिचे, तर काय येईन.
लय काम आहे ना मोठ्या आईले. हो लय काम आहे. काय काम आहे, दिवसभर फोन बोलत राहते. कोणासोबत बोलते? तिच्या बहिणीसोबत बोलत राहते ते. हा काय मस्त आहे मग मोठ्या आईचं. हो काम झाले की फोन करते. आई का म्हणते कुठं पोरगी, काय आहे काय नाही, सुरूच राहते तिचं. मग हप्त्यातून तर एक दिवस माहेरीच जाऊन येते. बरोबर आहे ना, जास्त दूर थोडी आहे मोठ्या आईचं माहेर. मग का नाही हो बाई, काही नाही पाहा लागत तेव्हा मोठ्या आईले. हा मोठ्या आईचं मस्त आहे. मग काय करतं, येजो ना जवायला घेऊन बाई. हो मी तर काही येणार नाही, मी बाबासोबत यांना पाठवून देईन. ठीक आहे ना, तसं करजो. पहा मग मंडळी, बॅग भरली बा आता सासरी जायसाठी मी. आता आज येते हे मला घ्याले. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तुम्ही आम्हाला कमेंट केली म्हणजे आम्हाला बरं वाटत असते. चला मग तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.